पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवत गीता सार्थ गात वाचत आहेत ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक, मुक्काम पोस्ट इटकरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. अध्याय 3. कर्मयोग. अर्जुन वाच. जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धीर जनार्दन, तत्किं कर्मणि घोरे मां योजयसि केशव. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपण कर्मापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे असे मानता, तर मग हे केशवा, मला हे असले घोर कर्म का करावयास सांगता. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. आपल्या मिश्रित दुटप्पी वचनामुळे माझ्या बुद्धीला भ्रम झाला आहे, तरी तू निश्चित असे वचन सांग की ज्यामुळे माझे कल्याण होईल. श्री भगवान वाच. लोके अस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या लोकात पूर्वी मी 2 प्रकारचे मार्ग सांगितले आहेत. ज्ञानयोगाच्या आधारे आत्मज्ञानी सांख्याचा एक मार्ग आणि निरपेक्ष कर्मयोगाच्या आधारे सिद्धी व असिद्धीविषयी समबुद्धी असलेल्या योग्याचा. न कर्मणा मनारंभान्यैष्कर्म्य पुरुषो अश्नुते, न च संन्यासनादि देव सिद्धिं समधी गच्छति. मनुष्य कर्म न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होत नाही. तसेच प्राप्त कर्माच्या त्यागाने परमेश्वर साक्षात्कार रूप सिद्धी प्राप्त करू शकत नाही. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत, कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कारण कोणीही पुरुष केव्हाही क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. निसंदेह आहे की सर्वच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांनी पराधीन होऊन कर्म करीत असतात. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. जो केवळ कर्मेंद्रियांना जबरदस्तीने ताब्यात घेतो आणि मनात विषयांचे चिंतन करीत असतो, तो अज्ञानी किंवा ढोंगी म्हटला जातो. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन, कर्मेंद्रिये कर्मयोगं सक्तः स विशिष्यते. परंतु हे अर्जुना, जो पुरुष मनाने सर्व इंद्रियांना ताब्यात घेऊन अनासक्त बनून कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो,
तो श्रेष्ठ होय. नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणः शरीर यात्रापि च तेन प्रसिद्धेद कर्मण. तू शास्त्र विधीने नियत केलेले कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करणाऱ्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ होय. तसेच कर्मच जर केले नाहीस तर तुझा शरीर निर्वाह ही उत्तम प्रकारे सिद्ध होऊ शकणार नाही. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. ईश्वरार्पण बुद्धी वाचून फळाच्या इच्छेने केलेल्या कर्माने मनुष्य बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तो कर्तेपणाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर. सह यज्ञः प्रजाः सृष्ट्वा प्रोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्यमेष ओस्त्विष्टकामधूक. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पाच्या आरंभी यज्ञास प्रजांना उत्पन्न करून म्हटले की तुम्ही स्वधर्मरूपी यज्ञाचे आचरण करा, म्हणजे हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होईल. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. स्वधर्मरूप यज्ञाच्या आचरणाने तुम्ही देवांचे पूजन केले असता ते देव तुम्हाला प्रसन्न होतील. याप्रमाणे तुम्ही परस्परांना संतुष्ट करून आपले कल्याण करून घ्याल. इष्टान भोगान्नियो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते तेन एव स. स्वधर्म यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्हाला प्रिय व हितकर भोग्य वस्तू देतील. त्यांनी दिलेल्या भोग्य वस्तू देवाला समर्पण केल्यापासून जो त्याचा उपभोग घेईल तो चोर समजावा. यज्ञ शिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुंजते ते त्वघं पापा ये पंचत्यात्मकारणात. यज्ञातील शेष राहिलेले अन्न खाणारे महान पुरुष सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त होतात, आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणा करताच भोजन करतात ते तर अन्नाच्या रूपाने केवळ पापच भक्षण करत असतात. अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभव यज्ञाद भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते. पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ हा कर्मापासून उत्पन्न होणारा आहे. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. कर्म हे वेदांपासून उत्पन्न झालेले आहे. हे जाण, वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत. म्हणून सर्वव्यापी परमात्मा सदैव यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हय अगायुरिंद्रिया रामो मोगम पार्थस जीवती. हे अर्जुना, परमेश्वरापासून सुरू झालेल्या या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही त्याचे जीवन व्यर्थ होय. तो विषयांच्या ठिकाणी रम्मान होऊन आपले आयुष्य व्यर्थ घालवितो.
यस्त्वात्मरतिरेव शादात्मतृप्तश्च मानवः आत्मान्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. परंतु जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रममान झालेला असतो तो आत्मानंदाने तृप्त व संतुष्ट असतो. त्याला कोणतेही कर्तव्य कर्म राहत नाही. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यापाश्रय. या लोकी त्याला कर्म केल्याने अथवा न केल्याने काही लाभ नाही. कोणत्याही प्राण्यापासून त्याला काही लाभ साधून घ्यावयाचा नसतो. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोती पुरुषः. म्हणून कर्मफळाविषयी सदैव अनासक्त राहून उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. अनासक्त राहून कर्म करणारा पुरुष परमात्म्याला प्राप्त होतो. कर्म नैव हि संसिद्धिमा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. जनकाधिक ज्ञानी पुरुषी आसक्ती रहित कर्म करून परम सिद्धीला प्राप्त झाले. यासाठी तू सुद्धा लोकहिताकडे लक्ष देऊन कर्मच करणे योग्य आहे. यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्त देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याचेच अनुकरण इतर लोक करतात. तो पुरुष जे काही प्रमाण मानतो लोक देखील त्याला अनुसरून वर्तन करतात. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तं वाप्तव्यं वर्त एव च कर्मणी. हे अर्जुना, या त्रैलोक्यामध्ये मला काही करावयाचे आहे किंवा काही अप्राप्य प्राप्त करून घ्यावयाचे आहे असे नाही. तरी पण मी कर्म करतच आहे. यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हे पार्था, जर मी सावधपणे कर्म केले नाही तर लोक देखील माझ्या वागण्याचे सर्व प्रकारे अनुकरण करतील. उत्सीदेयुर्मी लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्ता शामुपहन्यामिमाः प्रजाः. जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व लोक भ्रष्ट होतील आणि मी वर्णसंकर करणारा होईन. तसेच सर्व प्रजेचा मी घात करणारा होईन. सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विन्द्वास्तथा सक्तश्चेकीर्षुरलोकसंग्रहम्. हे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्मे करीत असतात त्याप्रमाणे लोकसंग्रहाची इच्छा करणाऱ्या ज्ञानी लोकांनी देखील अनासक्त राहून कर्मे करावीत. न बुद्धिभेदं जनैर्ज्ञानां कर्मसंगिनां जोषेत सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरण. ज्ञानी पुरुषांनी कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. तर आपण स्वतः परमेश्वराशी एकरूप होऊन सर्व कर्मे उत्तम प्रकारे करावीत आणि अज्ञानी लोकांकडून तशीच करवून घ्यावीत. प्रकृत्येह क्रियमानानि गुणेह कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते.
सर्व कर्मे प्रकृतीच्या सात्विक राजस तामस गुणांकडून केली जातात. परंतु अहंकाराने ज्याचे अंतःकरण अज्ञानी बनलेले असते तो पुरुष कर्माचा करता मीच आहे असे मानत असतो. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. परंतु हे महाभाऊ, गुण विभाग व कर्मविभाग यांचे तत्व रहस्य जाणणारा आत्मज्ञानी पुरुष सर्व गुण गुणांमध्येच वर्तत आहेत असे मानून त्याचे ठिकाणी तो आसक्त होत नाही. प्रकृतिरगुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृतस्न विदो मंदान कृतस्न विन्न विचालयेत. प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले पुरुष गुण व कर्मे यात आसक्त होत असतात. अशा अज्ञानी लोकांचा आत्मज्ञानी पुरुषांनी बुद्धिभेद करू नये. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा विद्धस्व विगतज्वरः. चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून सर्व कर्मे मला समर्पण करून आशारहित ममतारहित होऊन आणि शोकरहित होऊन युद्ध कर. ए मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो अनुसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. जे लोक श्रद्धावान व मत्सर रहित होऊन माझ्या या मताप्रमाणे आचरण करतात ते देखील सर्व कर्मांपासून मुक्त होतात. ए त्वेताभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्ये नष्टान चेतसः. पण जे मत्सरी लोक आहेत ते माझ्या मताप्रमाणे वागत नाहीत. ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी अज्ञानी, अविवेकी आणि भ्रष्ट आहेत असे जाणावे. त्यांचे पतन होते. सुदृशं चेष्टति स्वस्याः प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. ज्ञानी आपल्या स्वभावाला अनुसरून वागत असतात. सर्व भूते देखील आपल्या स्वभावाला अनुसरून वागतात. मग या विषयात कोणाचा हट्ट काय करेल. इंद्रियस्येनिंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छेतो ह्यश्च परिपंथीनो. प्रत्येक इंद्रियांच्या अनुकूल प्रतिकूल विषयांमध्ये राग द्वेषे निश्चितच असतात. मानवाने त्या रागद्वेषांच्या अधीन होऊ नये, कारण ते परमार्थाच्या मार्गात विघ्न आणणारे शत्रू आहेत. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वानुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. सुलभ पद्धतीने आचरलेल्या परधर्मापेक्षा स्वधर्म दिसण्यास कमी प्रतीचा असला तरी तो कल्याणप्रद होय. परधर्म हा भीतीदायक आहे. स्वधर्मात मरण आले तरी चांगले. अर्जुन वाच अथो केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तर मग हा पुरुष बलात्काराने करावयास लावल्याप्रमाणे इच्छा नसताना देखील कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करीत असतो. श्री भगवान वाच कामैष क्रोधैष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येध्येनमिह वैरिणम्.
श्री भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न होणारा आणि प्रतिबंधामुळे क्रोधात रूपांतर होणारा हा काम किती हे उपभोग मिळाला तरी तृप्त होत नाही. हा महापातकी आहे. याला तर या लोकी वैरी मान. धुमेनावृती वन्नीर्य भादर्शो मलेन च यतोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृत्तम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आच्छादित होतो किंवा मळाने आरसा झाकून जातो अथवा वारेने गर्भ वेष्टीत असतो, त्याप्रमाणे कामाने हे ज्ञान आच्छादिलेले आहे. अवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेनानलेन च. अर्जुना, ज्ञानाचे नित्य वैर करणारा आणि इंधनाने कधी हे न विझणाऱ्या अग्नीप्रमाणे अतृप्त असणाऱ्या कामाने माणसाचे ज्ञान म्हणजे सत्सद विवेक बुद्धी आच्छादून टाकली आहे. इंद्रियानी मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतीर विमोहयत्यैष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटले जातात आणि मन, बुद्धी, इंद्रिय यांचे द्वारा हा काम ज्ञानाला आच्छादित करतो आणि जीवात्म्याला मोहात गुंतवितो. तस्मात् त्वमिंद्रियाण्यादो नियम्ये भरतर्षभ पाप्मानं प्रजहिहेन ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणून हे भरत कुलश्रेष्ठ अर्जुना, तो प्रारंभी इंद्रियांना वश करून घेऊन ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या पापरूपी कामाचा त्याग कर. इंद्रियाणी पराण्यहुरींद्रियेभ्यं परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेह परस्तस्तु सह. स्थूल देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म व श्रेष्ठ आहेत. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे तो परमात्मा आहे असे ज्ञानी म्हणतात. एवं बुद्धेह परम बुद्धवा संस्थभ्यात्मान मात्मना जै शत्रुं महाभावो कामरूपम दुरासदम. अशा प्रकारे बुद्धीहून श्रेष्ठ स्वयंप्रकाशमान परमेश्वराला जाणून बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून हे महाबाहो, दुर्जय अशा कामरूपी शत्रूचा तू नाश कर. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयाध्यायः. श्लोक 43. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत.